In this session, let us study one very important period in the history of medieval India, and that is the period of Delhi Sultanate. It laid the foundation of first Muslim rule in India, and in the time frame, it nearly continued for 3 centuries, starting from 1206 to 1534. Now, it was not ruled by a single dynasty or a single lineage of kings, but rather succession of different dynasties. During this period of over 300 years, five dynasties in particular ruled Delhi. पाच राजवटींनी ह्या पिरियडमध्ये ह्या दिल्ली सल्तनतच्या नावाखाली राज्य केलं किंवा राज्य वाढवलं. तर ह्या राजवटी कोणत्या होत्या? द फर्स्ट इज नोन ॲज स्लेव्ह डिनास्टी. Okay, this laid the foundation of Delhi Sultanate. ही स्लेव्ह डिनास्टी, स्लेव्ह राजवट 1206 टू 1290, 1206 ते 1290 इथपर्यंत चालली. यांच्यानंतर दिल्लीच्या सल्तनतवर खिलजी डिनास्टी, खिलजींचं राज्य, यांचा कार्यकाळ 1290 टू 1320. खिलजींच्या नंतर दिल्लीवर सत्ता आली तुघलक डिनास्टी. This period belongs to 1320 to 1404. 1320 ते 1414. तुघलक डिनास्टी नंतर आणखीन एक डिनास्टी येते, सय्यद डिनास्टी. सय्यद डिनास्टी यांचा टाइम पिरियड येतो 1414 ते 1450. त्यानंतर शेवटची डिनास्टी होते लोधी डिनास्टी. या डिनास्टीचा कार्यकाळ येतो 1451, 1451 ते 1526. ओके, त्यामुळं यांचा कालावधी कमी जास्त आहे रूल करण्याचा, बट chronological sequence is important. First slave dynasty, followed by Khilji dynasty, followed by Tughlaq dynasty, then Sayyid dynasty, and lastly Lodi dynasty. All these kings or sultans, all these dynasties, they are known as Delhi Sultanate. ओके, मेडिव्हल हिस्ट्रीमध्ये दोन मोठे हे आहेत. हा स्लेव्ह डिनास्टीचा पार्ट 1206 ते 1534, आणि ह्यांच्यानंतर जे येते ते मुघल एम्पायर येतं, आणि ते अगदी 1857 पर्यंत आपलं राहतं. त्यामुळं मेडिव्हल हिस्ट्रीमध्ये इंडियन मुस्लिम एम्पायर्समध्ये सगळे जे एम्पायर्स आहेत हे दोन कॅटेगरीमध्ये विभागले जातात. पहिलं दिल्ली सल्तनत, आणि त्याच्यानंतरचे 300 वर्ष मुघल एम्पायर. Now the study of Delhi Sultanate is nothing but study of these dynasties
the kings of these dynasties, or rather sultans of these dynasties, and what were their contributions, what were their achievements, what were uh, their nature. हा म्हणजे ह्या दिल्ली सल्तनतचा. सो विल बिगिन विथ द फर्स्ट डिनास्टी, दॅट इज स्लेव डिनास्टी. Okay, this slave dynasty, which started in 1206 and ended on 1290, it is also called as Mamluk. Okay, Mamluk is word for slaves, or it is also known as Ilbari. Ilbari is the name of the tribe. ओके, त्यामुळे ते स्लेव्स होते, त्यामुळे त्यांना मामलूक सुद्धा म्हटलं जातं, मामलूक डिनास्टी. आणि ते इल्बारी नावाच्या ट्राईबचे होते हे सगळे सुलतान, त्यामुळे त्यांना इल्बारी डिनास्टी सुद्धा म्हटलं जातं. नाव इफ यू सी द इयर ऑफ फाउंडेशन ऑफ this slave dynasty is 1206, and it matches the death of Muhammad of Ghuri. And why it is known as slave dynasty? It was established uh, following the invasion of Muhammad Ghuri, who appointed several slaves as officers. In the study of uh, Islamic invasion of India, we have seen that the Ghurid Empire, who was led by Muhammad Ghuri, he invaded India, and he was the first king who tried to establish empire in India. But when he returned to Central Asia, he appointed many slaves in charge of Indian territory. भारतीय भूभाग जो त्याने जिंकला होता त्याचे इन्चार्ज म्हणून त्याने त्याचे स्लेव्स आहेत. स्लेव्स म्हणजे इन लिटरल टर्म स्लेव्स नाही, ते मिलिटरीज होते, जे सेवेत होते. तर त्यापैकीच एक स्लेव आहे, आणि त्या स्लेवचं नाव आहे कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक. ओके, ह्याला इथं भारताच्या भूभागाचा त्यानं इन्चार्ज नेमला होता, आणि तो मध्य आशियामध्ये निघून गेला होता, सेंट्रल एशियामध्ये. मोहम्मद घुरी, मोहम्मद ऑफ घूर. ओके, तर ॲक्च्युली हा राजा होता. अँड वेन दिस मोहम्मद ऑफ घूर डायड इन 1206, ज्यावेळी हा मोहम्मद ऑफ घूर 1206 मध्ये मरण पावला, त्यावेळी हा जो भारतीय भूभागाचा, भारताचे जेवढे भूभाग त्या मोहम्मद घूरच्या ताब्यात होता, जिंकला होता, तर ह्या कुतुबुद्दीन ऐबकीनं स्वतःला फर्स्ट सुलतान घोषित केलं. ही डिक्लेअर्ड हिमसेल्फ एज फर्स्ट सुलतान ऑफ दिल्ली. स्वतःच त्यानं स्वातंत्र्य घोषित केलं, स्वतःची सेपरेट राजवट त्यांनी भारतामध्ये सुरू केली, आणि हेच या स्लेव्ह डिनास्टीचं फाउंडेशन मानलं जातं. तर कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर स्वतःला सुलतान म्हणून घोषित करतो, आणि स्लेव्ह डिनास्टीचा पाया रचला जातो. नाउ विल स्टडी विथ डिटेल अबाउट दिस कुतुबुद्दीन ऐबक, की हा जास्त काळ सुलतान म्हणून राहिला नाही. हा 1206 त्यानं स्वतःला सुलतान म्हणून घोषित केलं, आणि 4च वर्ष त्यानं सुलतान म्हणून कार्यकाळ पाहिला, 1206 ते 1210. कुतुबुद्दीन ऐबक हा ट्रस्टेड लेफ्टनंट ऑफ मोहम्मद घुरी, हा त्याचा विश्वास होता मोहम्मद घुरीचा. ट्रस्टेड लेफ्टनंट ऑफ दिस मोहम्मद ऑफ घुरी, म्हणजे हा मोहम्मद घुरी जिवंत असेपर्यंत हा त्याचा कमांडर म्हणून त्यानं काम केलं भारतातील, आणि तो मृत्यू पावल्यानंतर मग त्यानं स्वातंत्र्य घोषित केलं.
Initially, he established his capital at Lahore. इथं तुम्हाला दिसून येईल हे कुतुबुद्दीन ऐबकच्या कार्यकाळामध्ये त्याचा एवढा प्रदेशाच्या ताब्यात, दिल्ली सल्तनतचा एवढा प्रदेशाच्या ताब्यात होता. इनिशियल कॅपिटल ही एस्टॅब्लिश्ड ॲट लाहोर. 1206ला त्यानं लाहोरमध्ये हे केलं, बट लॅटर इट शिफ्टेड, त्यानं ते शिफ्ट केलं टू दिल्ली. Once he became Sultan, he declared Sultan, he began the construction of Qutub Minar. स्वतःच्या नावानं असं नाही, तो कुतुब मिनार एक सुफी संत होता, याच्यामध्ये त्यानं चालू केलं म्हणाल. ही बिगॅन कन्स्ट्रक्शन, तो पूर्ण करू शकला नाही, पण नंतर बघू कोणी पूर्ण केलं. तर हा कुतुब मिनार आहे, याचं कन्स्ट्रक्शन यानं सुरू केलं. He began construction of Qutub Minar and he built also Quwwat ul Islam Mosque. तर ह्या ज्या त्या दोन गोष्टी आहेत, दोन कन्स्ट्रक्शन्स आहेत, कुतुब मिनार अँड कुवत उल इस्लाम मॉस्क, ही constructed in Delhi, and one more structure he constructed which is known as Adahi Dinka Chopra. He constructed that in Ajmer. या गोष्टी लक्षात ठेवायच्या कुतुबुद्दीन ऐबकच्या बाबतीत. त्यानं कोणत्या कोणत्या कन्स्ट्रक्शन्स आणि कुठे केले. कुतुब मिनार सुरुवात केली, पूर्ण करू शकला नाही, हे पूर्ण केला. कुवतुल इस्लाम मॉस्क अडादीन का झोपडा अजमेरमध्ये त्यानं कंप्लीट केला. अँड ही वॉज नोन ऑल्सो फॉर हिज जनरॉसिटी, म्हणजे तो दानशूर होता, त्यामुळे तो फेमस होता. दॅट्स वाय ही अर्नड अ टायटल लाख बख्श. लाख बख्श, इट इज गिवर ऑफ लॅक्स, लाखो देणारा म्हणून लाख बख्श. त्यामुळे सुद्धा लक्षात ठेवायचं. कोणत्या दिल्ली सुलतानाला लाख बख्श म्हणून ओळखलं जायचं, तर तो कुतुबुद्दीन ऐबक, जो फाउंडर सुद्धा होता. आणखीन एक त्याच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही डाईड इन 1210. 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला, बट इट हॅपन इन ॲक्सिडेंट, दॅट इज वाईल प्लेईंग पोलो. पोलो हा गेम खेळताना, म्हणजे घोड्यावरून तो हॉकीसारखा गेम जो असतो तो खेळताना ही मेट विथ ॲक्सिडेंट, तो पडला खाली घोड्यावरून आणि त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कोणता सुलतान पोलो खेळताना मृत्यू पावला, तर तो कुतुबुद्दीन ऐबक. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, आता हा मृत्यू पावल्यानंतर ह्याचा मुलगा होता तो आराम शहा. आराम शहा हा थोड्या वेळासाठी त्यानं हे केला, गादीवर बसला, पण ही वॉज ओव्हरथ्रोन बाय नेक्स्ट सुलतान, दॅट इज इल्तुतमिश. हा त्याच ट्राईबमध्ये होता, इल्बारी ट्राईबमधलाच होता, त्यांच्यातलाच होता. तर त्याचा मुलगा नाही सक्सेसफुल झाला, तर तो इल्तुतमिश झाला. तर ह्या कुतुबुद्दीन ऐबकच्या बाबतीत ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. तो मोहम्मद ऑफ घोरचा विश्वासू कमांडर होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यानं स्वतःला घोषित केलं. सुरुवातीला लाहोरला होती, त्यानंतर दिल्लीला कॅपिटल त्यानं शिफ्ट केली. त्यानं दिल्लीमध्ये काही वास्तू बांधल्या, त्यातल्या कुतुब मिनारची सुरुवात केली, कुवतुल इस्लाम पूर्ण बांधला. अजमेरमध्ये त्यानं अडाईदीन का झोपडा हे कन्स्ट्रक्शन केलं. हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे अडाईदीन का झोपडा आहे.
अजमेरमधलं. त्याला लाखबक्षी म्हणून सुद्धा ओळखलं जायचं त्याच्या जेनरॉसिटीमुळं. आणि पोलो खेळताना त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. आणि ही वॉज सक्सेटेड नॉट बाय हिज सन आरमशाह बट बाय इल्तुतमिश. Okay, now we'll see the some important points of this Iltutmish. Okay, हा जो आपल्याला इमेज मध्ये दिसतो तो सेकंड सुलतान ऑफ दिल्ली, that is शमशुद्दीन इल्तुतमिश. शमशुद्दीन इल्तुतमिश. ओके, आणि याचा कार्यकाळ 1211 ते 1236. बऱ्यापैकी याला राज्य केलं 25 वर्ष. तर आपण बघितलं 1210ला कुतुबुद्दीन ऐबकची डेथ झाली, पण थोड्या एक वर्षासाठी तो आरामशाह होता, पण त्याला ओव्हरथ्रो केलं. आता हे चॅलेंजेस थ्रोनवर येताना होते, कारण तो पहिला सुलतानानंतर दुसरा सुलतानाला त्रासच होतो. फेस्ट इंटरनल रिव्हॉल्ट, अंतर्गत बंडाळी त्याला सामोरं जावं लागलं. त्याचबरोबर मंगोल थ्रेट्स, याच दरम्यान जे मंगोल आहेत ते इकडून धोक्याचे बनले होते, ते वारंवार आक्रमण करत होते. अँड ऑल्सो हिंदू रेजिस्टन्स, की एक वेगळ्या धर्माचे राज्य मूळ धरूप होते, याला थोडीशी विरोध म्हणून हिंदू रेजिस्टन्स सुद्धा सुरू झाला होता. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यावर त्याला फेस करावं लागत होतं. आणि या सगळ्यावर त्यानं मात केली. म्हणजे अंतर्गत बंडाळीवर त्यानं हे केलं, मंगोल थ्रेट तुला सक्सेसफुल डिफेंड केला. आणि हिंदू रेजिस्टन्स, आता हिंदू रेजिस्टन्स हा रिजन सोडला तर बाकी सगळे राजे हिंदूच होते, पण ते सगळे एकत्र आले नाहीत याच्या विरोधात. त्यामुळे ते सुद्धा त्याला सोपं पडलं हिंदू. बट देअर वॉज अ रेजिस्टन्स फ्रॉम हिंदू किंग्स अँड he overcame all these obstacles and he emerged victorious. झाला. म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकच्या तुलनेने याला थोडासा जास्त संघर्ष करावा लागला. आणि त्यानं स्वतःला 1211ला सुलतान घोषित केलं. अँड ही गॉट रेकग्निशन, ह्याला रेकग्निशन सुद्धा मिळालं. इन 1229 फ्रॉम कलीफ ऑफ बगदाद. मुस्लिमांचा सर्वोच्च राजकीय जी पोझिशन आहे ती कलीफ होते, त्याच्याकडून तो रेकग्निशन द्यायचा की जगभरातल्या हा राजवटीतला हा सुलतान, तर ते भारतामधल्या राजवटीचा हा मुस्लिम सुलतान, ह्याला रेकग्निशन मिळालं. याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये इतर मुस्लिमांनी याचं आधिपत्य मान्य करायचं. ओके, त्यामुळे हे त्याची एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे शमशुद्दीन इल्तुतमिशचा. यानं काही महत्त्वाचे रिफॉर्म्स केले त्याच्या राज्य पद्धतीमध्ये, की रिफॉर्म्स. ओके, तर यानं जी एक सुरुवात केली ती बऱ्याच नंतर वर्ष राहिली. दॅट इज ही एस्टॅब्लिश्ड तुर्कन ई चिहिलगानी. तुर्कन ई चिहिलगानी किंवा याला चालिसा असं पण म्हणतात. की म्हणजे हे काय होतं, हा एक 40 जणांचा ग्रुप होता. ग्रुप ऑफ 40 लॉयल नोबल्स किंवा अमीर्स, त्यांच्याच जे ह्याच्यातले स्लेव्ह अमीर्स. म्हणजे आपला राज्यकारभार चालवण्यासाठी मदतीला, सल्लामसलतीसाठी त्याने एक 40 जणांचा ग्रुप तयार केला. आणि हा 40 जणांचा ग्रुप बरेचसे निर्णय घ्यायचा. म्हणजे एखादा जर प्रश्न आला तर
इस्लामिक धर्म याच्याप्रमाणे त्यांच्या रूलप्रमाणे हे कसं योग्य आहे, कसं बसतं, काय केलं पाहिजे, म्हणजे ह्याला मदत करण्यासाठी त्यांना हे सुरुवात केली. आणि हा जो ग्रुप आहे हा खूप डॉमिनंट राहिला नंतर बरीच वर्ष, आणि तो नंतर तो इतका पॉवरफुल झाला, काय काय राजांना तो प्रॉब्लेमॅटिक सुद्धा होता. ओके, तर हा एक इम्पॉर्टंट आहे की कुठल्या दिल्ली सुलतानानं किंवा कोणत्या मुस्लिम राजानं भारतामध्ये पहिल्यांदा चालिसा किंवा तुर्कन ए चेहलगामी ही पद्धत आणली, तर तो सुलतान म्हणजे कोण? शमशुद्दीन इल्तुतमिश. ही डिवायडेड द एम्पायर इंटू इक्ताज, छोटे छोटे त्याने विभाग केले. आणि हे इक्ता म्हणजे काय? दीज वेर लँड ग्रँट्स इन द फॉर्म ऑफ सॅलरी. म्हणजे समजा हे 40 हे असतील, यांना जर सॅलरी द्यायची असेल तर त्यांना कॅश या स्वरूपात न देता जमीन ग्रँट द्यायची, त्याला म्हणायचं इक्ताज. म्हणजे एक प्रकारे याला इक्तदारी सिस्टीम जी आहे, इक्तदारी सिस्टीम, ओके, ही त्यानं आणली पहिल्यांदा मुस्लिम राजवटीमध्ये भारतामध्ये. अँड ही कंप्लीटेड कुतुब मिनार. म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकनं कुतुब मिनारचं बांधकाम चालू केलं होतं, ते कम्प्लीट इल्तुतमिशनं केलं बाय ॲडिंग 3 स्टोरेज टू. 3 मजले राहिले होते, ते 3 मजले त्याने वर कम्प्लीट ॲड करून त्यानं कुतुब मिनारचं कम्प्लीट केलं. त्यानं करन्सीमध्ये 2 नाणी त्यानं इंट्रोड्यूस केली. ही इंट्रोड्यूस्ड सिल्वर टंका. टंका नावाचं नाणं सिल्वरचं त्यानं इंट्रोड्यूस केलं. आणि कॉपरचं जितल नावाचं जे नाणं आहे ते त्याने इंट्रोड्यूस केलं ॲज अ स्टँडर्ड करन्सी. ओके, तर ह्या इल्तुतमिशच्या बाबतीत ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अशा प्रत्येक सुलतान रोलर्सच्या बाबतीत इथून पुढे कॉन्स्पिक्युअस गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. कुतुब मिनारच्या कुतुबुद्दीन ऐबकच्या काही गोष्टी, इल्तुतमिशच्या काही गोष्टी. तर इल्तुतमिशच्या काही गोष्टी त्याला खलीफ ऑफ बगदादचं रेकग्नेशन मिळालं, जे कुतुबुद्दीन ऐबकला मिळालं नव्हतं. त्याला संघर्ष करावा लागला. त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुर्क ए चहलगामी ही स्थापन केली, ग्रुप ऑफ 40 नोबल्स. इक्तेदारी सुरू केली. इक्ता म्हणजे लँड ग्रँट होती, ती सॅलरीच्या स्वरूपात दिली जायची. कुतुब मिनारचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट केलं. 2 नाणी त्यांना अंमलात आणली, सिल्वर टंका आणि कॉपर आणि चितल. ओके, आणि ह्यानं ह्याच्या सक्सेसर कोण असणार हे सुद्धा त्यांना सांगितलं. माझ्यानंतर हे सक्सेसर कोण असणार. ही नॉमिनेटेड हिज डॉटर. त्यांना स्वतःच्या मुलगीला उत्तराधिकारी असेल म्हणून जिवंत असताना त्यानं घोषित केलं होतं. दॅट इज रझिया. नंतर ती रझिया सुलतान म्हणून हे झालं. ब्रेकिंग ट्रॅडिशनल नॉर्म्स, म्हणजे स्त्रियांना इस्लाममध्ये आपण म्हणतो की त्या काळात मध्ये सुद्धा बराचसा अटकाव असेल, पण हा एक राजा होता आणि त्यांना आपल्या मुलगीमध्ये एवढा स्पार्क पाहिला की त्यांना आपल्या मुलग्याच्या ऐवजी या रझिया राज्य करेल माझ्यानंतर, असं हे केलं होतं. आणि झालं सुद्धा थोडं तसं थोड्याशा ब्रीफ पिरियडसाठी. त्यामुळे याच्यानंतरची जी दिल्ली सल्तनतचे रूलर होते ते म्हणजे रझिया सुलतान. रझिया सुलतान, द थर्ड रूलर ऑफ स्लेव्ह डायनास्टी. हिचा कार्यकाळ 1236 टू 1240, 4 वर्षासाठी हिनं राज्य केलं.
the only woman ruler of Delhi Sultanate, only woman ruler of Delhi Sultanate, or for that matter म्हणजे नंतर कोण बऱ्याचशा वुमन रुलर अशा मुघल एम्पायरमध्ये झाल्या अशा नाही, पण एकमेव म्हणू शकतो. ओके, सुरुवातीला ह्याचं डेथ झाल्यानंतर, इल्तुतमिशची डेथ झाल्यानंतर त्याचा मुलगा काही काळ ह्याच्यावर बसला. त्यानंतर शी सक्सिडेड हर ब्रदर इन 1236, 1236ला तिनं राज्य सांभाळलं. शी वॉज एन able administrator who maintained law and order and suppressed rebellions also. म्हणजे ही कर्तबगार होती, त्यामुळे ती सत्तेवर आल्यानंतर जे इल्तुतमिशला फेस करावं लागलं होतं, इंटरनल रिबेलियन्स, ते सुद्धा तिनं हे केलं. अँड शी मेंटेन लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा तिनं राखली. तिनं बऱ्याचशा हे केल्या त्या काळात, आपण हे म्हणू शकतो की रिबेलियस गोष्टी केल्या. शी डिसरिगार्डेड पडदा सिस्टीम जी होती, बुरखा पडदा, ही शी डिसरिगार्डेड पडदा. शी वोर मेल अटायर, जे पुरुष जी वस्त्र परिधान करायचे ती वस्त्र ती परिधान करायची, सुलतान जसा हे करायचा तो. अँड शी ऑल्सो रोड पब्लिकली ऑन एलिफंट बॅक, म्हणजे ती हत्तीवरून पब्लिकमध्ये सुद्धा स्वारी करायची. म्हणजे तिनं स्त्रियांनी च्यावर जे जे रिस्ट्रिक्शन त्या काळी इस्लाममध्ये होते ते सगळे जुगारून ती अतिशय फिअरलेस पद्धतीनं एक राजाप्रमाणे, सुलतानप्रमाणे ती हे करायची. सी अपॉइंटेड, तिच्या बाबतीत ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या. एक याकूत अबासियन स्लेव तिनं अपॉइंट केला. शी अपॉइंटेड जमाल उद्दीन याकूत, हा सुद्धा एक स्लेव होता. अबासिनियन स्लेव, याच्यावर तिचा बराचसा विश्वास होता. तर तिनं ह्या अबासिनियन स्लेवला अमीर ए अखूर, दॅट इज सुपर इंटेंडंट ऑफ स्टेबल्स, म्हणजे घोड्यांचे जे आहे त्याचा त्यांना सुपरिंटेंडंट ठेवला. अमीर ए अखूर त्याला अपॉइंट केला. दो सपोर्टेड बाय द पीपल ऑफ दिल्ली, शी फेस्ड अपोजिशन फ्रॉम तुर्किश नोबल अँड इक्तेदार. लोकांच्यात ती लोकप्रिय होती, बट हे जे 40 जणांचा ग्रुप तिच्या वडिलांनी जो तयार केला होता त्यांचा हिला खूप विरोध होता, कारण ती एक स्त्री होती आणि एक स्त्रीची आज्ञा मानणं किंवा हे करणं त्यांना कमीपणाचं वाटत होतं. सो शी फेस्ड अपोजिशन फ्रॉम तुर्किश नोबल्स अँड इक्तेदार, म्हणजे मोठे अधिकारी ज्यांना इक्त्यातून पगार मिळायचा ते इक्तेदार. इन 1239 to 40 she crushed many rebels.
यापैकी जे बरेचसे बंडखोर होते त्यांचा त्याने हे केला, बंदोबस्त केला. बट अल्तुनिया किल्ड याकूत अँड इम्प्रिझन्ड हर. अल्तुनिया नावाच्या एका सरदाराने त्याने, आता हे थोडेसे याकूत आणि याच्यामध्ये लव्ह स्टोरी सुद्धा सांगितली जाते, बट हिस्ट्रीच्या स्टडीमध्ये वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट. सो ही किल्ड याकूत अँड imprisoned रझिया सुलतान. ओके, नाउ मीनवाईल जो इल्तुतमिशचा मुलगा होता बहरम शाह, त्याला मग सुलतान केलं. बहरम शाह वॉज मेड सुलतान, जीच्या भावाला. टू एस्केप कॅप्टिव्हिटी, म्हणजे हिला कैदेत टाकलं होतं, कैदेतून मुक्त होण्यासाठी रझिया मॅरिड अल्तुनिया, म्हणजे ज्याने ह्या याकूतला मारलं होतं त्याच्याशी रझिया सुलताननं लग्न केलं. बट बोथ वेअर किल्ड बाय बहरमशाह वाईल अटेम्प्टिंग टू रिक्लेम दिल्ली. म्हणजे हा बहरमशाह आहे, यानं ह्या अल्तुनियाला पण मारलं आणि ह्या रझियाला पण मारलं, आणि तो काही ब्रीफ काळासाठी तो सुलतान झाला, बहरमशाह. मग ह्याच्या रझिया सुलतानच्या डेथनंतर देर वॉज प्रोलॉंग्ड बॅटल फॉर सक्सेशन, आणि एका पाठोपाठ एक 2-3 असे वीक रूलर्स झाले. आणि जे आपण म्हणतो की एकाला मारल्यानंतर दुसरा आला, ही आता इथून सुरू झालं इस्लामिक रूलमध्ये. तर हा बहरमशाह जो होता, तर हा एक 2 वर्षासाठी त्यानं काय हे केलं, 1240ला रझिया सुलतानला मारलं, यानंच मारलं तुर्किश नोबलच्या मदतीनं, 1242. ओके, तर रूल्ड इनसिग्निफिकंटली. त्याच्यानंतर ह्याला बाहेर काढून ह्या तुर्किश नोबलने बसवलं अलाउद्दीन मसूद शाह. अलाउद्दीन मसूद शाह याने 4 वर्ष राज्य केलं, 1242 ते 1246. याला सुद्धा इनएफिशियन्सीमुळे काढून टाकलं. आणि त्यानंतर त्या इल्तुतमिशचा जो नातू होता त्याचं नाव होतं नसीरुद्दीन मोहम्मद. नसीरुद्दीन मोहम्मद. ओके, ह्याला 1246ला याच्यावर तुर्क याच्याने बसवलं, आणि यानं 1246 ते 1266 च्या काळामध्ये हा सुलतान होता, नसीरुद्दीन मोहम्मद. बट खरी जी ह्या काळात चालवलं तो एक नोबल जो होता तो म्हणजे बालबान. प्राईम मिनिस्टर याचा होता घियासुद्दीन बालबान. हा वजीर होता, आणि ह्या दरम्यान खरा राज्यकारभार हा बालबानच बघायचा. नसीरुद्दीन मोहम्मद 1246 ते 1260. तर यानं काय केलं होतं ह्या प्राईम मिनिस्टरनं, की ह्या आपल्या मुलगीचं लग्न ह्या नसीरुद्दीन मोहम्मद बरोबर करून दिलं होतं. सगळ्यात सूत्र याच्याच हातात होती, त्यामुळे ह्याला त्यानं जावाई करून घेतलं होतं सुलतानला, नसीरुद्दीन मोहम्मद. आणि बालबान आफ्टर मॅरिंग हिज डॉटर टू नसीरुद्दीन वॉज मेड, स्वतःला त्यानं नाईब ए मामलाकत हे पद घेतलं होतं. नाईब ए मामलाकत विथ द टायटल ऑफ उलूग खान. आता हे सगळं त्याच्याच ताब्यात होतं राज्यकारभार. तर उलूग खान ह्या नावानं त्यानं ताब्यात घेतलं होतं, आणि नंतर 1266 ॲक्च्युली त्यानं तो स्वतः सुलतान बनला, बालबान. ओके, म्हणजे रझिया सुलतानला विरोध होता,
तुर्किश नोबलांचा. त्याच्यातूनच तिला मारलं गेलं. तर ज्यानं मारला अल्तुनियाला त्याला सुद्धा तुर्किश नोबलांनी मारला आणि बहरमशाह जो इल्तुतमिशचा मुलगा होता त्याला सुलतान बनवलं. त्यानंतर अलाउद्दीन मसूद शाह म्हणून एक झाला. त्यानंतर इल्तुतमिशचा नातू जो आहे नसिरुद्दीन मोहम्मद याला गादीवर बसवलं 1246 मध्ये. पण खरी सूत्र होती ती हातात या बालबान नावाच्या वजीराकडे होती. 20 वर्ष त्यानं स्वतःच राज्य केलं. म्हणजे सॉरी, याच्या नावाखाली सुलतान नामधारी होता, ॲक्च्युअल राज्य बालबानच करत होता. त्यानं स्वतःच्या मुलगीचे लग्न सुलतानशी करून दिलं. नाईब ई मामलकत हे त्यानं पुरा. आता मामलकत म्हणजे हे सगळे जे स्लेव आहेत त्यांच्यातला हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, नाईब ई मामलकत. उलुग खान सुद्धा हे टायटल त्याने घेतलं आणि ॲक्च्युअली तो स्वतः सुलतान सुद्धा झाला. 20 वर्ष इनडायरेक्ट रूल करून 1266 मध्ये तो स्वतः सुलतान झाला. त्यामुळे आपण ह्या याच्यातला स्लेव डिनास्टीमधला हा जो शेवटचा राजा आहे तो म्हणजे घियासुद्दीन बालबान. घियासुद्दीन बालबान त्यानं सत्ता 1266ला ताब्यात घेतली. एक जवळपास 20 वर्ष 1287 पर्यंत त्यानं सत्ता ओढली. हा आहे घियासुद्दीन बालबान. बालबान ascended the throne in 1266, asserting absolute sovereignty and adopting the title घियासुद्दीन बालबान. म्हणजे टायटल त्यानं घियासुद्दीन घेतलं. आणि ही वॉज फॉर्मर मेंबर ऑफ चालिसा, म्हणजे त्या तुर्के चहलगामी आहे त्याचाच तो मेंबर होता. फॉर्मर मेंबर ऑफ चालिसा. ही इलिमिनेटेड इल्तुतमिश फॅमिली अँड क्रश द तुर्किश नोबिलिटी. म्हणजे त्यानं काय केलं, एका बाजूला त्यानं सुलतानची फॅमिली सगळी इलिमिनेट केली, इलिमिनेटेड फॅमिली ऑफ इल्तुतमिश, आणि जी नोबल्स जे होते, चालिसा जी होती ते सुद्धा, कारण तो स्वतः त्याचा मेंबर होता आणि त्याला माहीत होतं की हे भविष्यात होऊ शकतं. सो ही क्रस्ट, त्याचा सुद्धा त्यानं बंदोबस्त केला. तुर्किश नोबिलिटी म्हणजे तुर्क लोक होते त्या याच्याचे चालिसाचे पार्ट. देन ही प्रोक्लेम्ड द सुलतान ॲज, स्वतःला सुलतान तर घोषित केलं, प्रोक्लेम्ड सुलतान ॲज, हा इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, जिल्ले इलाही. झिल ए इलाही. तर जिल्ले इलाहीचा अर्थ काय, झिल म्हणजे शॅडो आणि इलाही म्हणजे गॉड, म्हणजे शॅडो ऑफ गॉड. सुलतान हा देवाची शॅडो आहे जमिनीवरचा, म्हणजे त्याला डिव्हाइन नेचर दिलं, शॅडो ऑफ गॉड ऑन अर्थ. आणि ही इंट्रोड्युस्ड ह्याच अनुषंगानं 2 पद्धती त्यानं इंट्रोड्यूस केल्या. दॅट इज सजदा, जे झुकणे, प्रोस्ट्रेशन म्हणजे सुलतान समोर आल्यानंतर झुकायचं, मुजरा करायचा, ही सजदा पद्धत ह्यानं इंट्रोड्यूस केली. आणि पायबोस, फूट किसिंग. तर ह्यानं याच्यानं काय केलं की रॉयल ऑथॉरिटी ही इलेव्हेट करण्यासाठी त्यानं ह्या 3 गोष्टी केल्या. सुलतान हा डिव्हाइन आहे, तो देवाचा हे आहे, सावली आहे, त्यामुळं त्याच्यासमोर झुकायचं आणि पायबोस करायचा, जे पाया नुसतं नमस्कार करायचा ना, फूट किसिंग म्हणजे बाकीच्यांनी किती हे करायचं हे केलं होतं बघा. आणि म्हणजे त्यानं केंद्रित केलं होतं स्वतःला खूप मोठं ऑथॉरिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी. रिस्ट्रिक्टेड उलेमाज टू रिलिजियस मॅटर अँड एक्सक्लुडेड नॉन तुर्क्स
फ्रॉम ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे हे जे उलेमा सुद्धा याच्या चालिसाचा पार्ट होते. याने राज्यकारभारात लक्ष न घालता त्याने फक्त धर्माशी संबंधित याच्यात लक्ष घालायचं. रिलिजियस रिस्ट्रिक्टेड टू रिलिजियस मॅटर्स ओनली, आणि एक्सक्लुडेड फक्त ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यानं तुर्क सोडून बाकी कुणालाही ठेवलं नाही. एक्सक्लुडेड नॉन तुर्क्स फ्रॉम administration. He enforced strict justice and maintained efficient spy system. म्हणजे त्यांना स्ट्रिक्ट जस्टिस अँड स्पाय सिस्टीम, कारण त्याला माहीत होतं की त्याला अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागणार आहे. ही इंट्रोड्युस्ड नवरोज फेस्टिवल टू शोकेस हिज पॉवर अँड वेल्थ. त्याने एक नवरोज नावाचा एक फेस्टिवल सुरुवात केला, आणि याचा उद्देश काय होता? स्वतःची सामर्थ्य प्रदर्शन करणं. शोकेस म्हणजे एक्स्ट्रा वॅगंट असा जो शो होता, सो दाखवायचा पॉवर अँड वेल्थ. ही ऑल्सो सेपरेटेड द मिलिटरी अँड फायनान्स डिपार्टमेंट. सो त्याच्या अगोदर हे मिलिटरी अँड फायनान्स डिपार्टमेंट एकत्रच होतं. तर मिलिटरी हे दिवान ई अरीज हे नावानं ओळखलं जायचं. तर हे वेगळं त्यानं केलं. दिवान ई अरीज म्हणजे मिलिटरी, आणि फायनान्स डिपार्टमेंट ह्या डिपार्टमेंटला त्यानं नाव दिलं दिवान ए विजारत किंवा वजिरत. ओके, म्हणजे ह्यानं जर रूल तुम्ही कार्यकाल बघितला, ह्यानं प्रत्यक्ष सुलतान म्हणून एक जवळपास 20 वर्ष राज्य केले, आणि इनडायरेक्टली ह्याच्या जावयाचे ज्यावेळी सुलतान होता त्यावेळी त्याचा वजीर म्हणून 20 वर्ष राज्य केले. त्यामुळे ह्या घियासुद्दीन बाल्बानं जवळपास 40 इयर्स दिल्ली सुलतान म्हणून राज्य केलं. बालवान वॉज द लास्ट स्ट्रॉंग रूलर ऑफ स्लेव डिनास्टी. या स्लेव डिनास्टीचा हा सगळ्यात जास्त कार्यकाळ केलेला आणि स्ट्रॉंग रूलर हा होता बालबान. आफ्टर हिज डेथ इन 1287, ह्याची डेथ झाल्यानंतर 1287 मध्ये ह्याचा इनइफिशियंट ग्रँडसन कैकाबाद हा सक्सीड झाला. म्हणजे याची डेथ झाल्यानंतर हा खूपच हे होता, म्हणजे त्यामुळं कदाचित याचा मुलगा, याचा ग्रँडसन तेवढं फ्लरिश होऊ शकला नाही. याच्या डेथ नंतर याचा जो ग्रँडसन आहे, नातू जो आहे, हा थोड्याशा ब्रीफ कालावधीसाठी 1287 ते 1290 दरम्यान हा ह्याच्यामध्ये आला, सत्तेवर आला 1290ला. बट ही आता हा जो ग्रँडसन आहे कैकाबाद, ह्याला असॅसिन केलं जलालुद्दीन खिलजीने. ही वॉज assassinated by जलालुद्दीन खिलजी. जलालुद्दीन खिलजी, नॉट अलाउद्दीन खिलजी, 1290ला. आणि मग 1290 पासून इथं आता खिलजी डिनास्टी चालू होती. की आता हे स्लेव डिनास्टी म्हणजे का, तर ते इथे एकाच ट्राईबमधून आले होते. कुतुबुद्दीन ऐबक ज्या इल्बारी ट्राईबमधून आला होता, त्याच ट्राईबमधले त्याचेच भाऊबंद हे सगळे होते सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर. अशा पद्धतीनं स्लेव डिनास्टी या दिल्ली सल्तनतची 1206ला
कुतुबुद्दीन ऐबकनं चालू केली आणि 1290ला हा कैकाबाद जो बालवानचा नातू होता, ॲक्च्युली बालवानची डेथ झाली 3 वर्ष अगोदर, तर हा पिरियड जो आहे जवळपास 84 वर्षांचा, हे सुरुवातीला एस्टॅब्लिश करण्यात ह्या गेली स्लेव्ह डिनास्टीची. ओके, आणि स्लेव्ह डिनास्टी नंतर आता पुढे येते ब्रीफ पिरियड साठी का असे ना, त्याचे दोनच इम्पॉर्टंट राजे झाले, ते म्हणजे खिलजी डिनास्टी. 1290ला खिलजी डिनास्टी. Okay, so let us study now the Khilji dynasty. Okay, so this खिलजी डिनास्टी, आता हे खिलजी म्हणजे कोण होते, तर ते त्या सुलतानच्या ह्याच्यात बालवानच्या ह्याच्यातच असलेले हे होते, कमांडर होते. तर ही टोटल खिलजी डिनास्टी 1290 ते 1320 पर्यंत चालली. तर त्याचं फाउंडेशन जो आहे, हे जे दोनच राजे झाले लक्षात ठेवण्यासारखं. तो पहिला राजा हा जो चित्रात दाखवलेला आहे, तो फर्स्ट रुलर अँड फाउंडेशन ऑफ खिलजी डिनास्टी इज जलालुद्दीन खिलजी. खिलजी सुद्धा म्हणतात, आय सुद्धा येतं, इथं ए सुद्धा येतं. तर याने 4 वर्ष राज्य केलं, 1290 ते 1294. The Khilji dynasty began in 1290 with the coronation of Jalaluddin Khilji. He was the first ruler to suggest that India, with a Hindu majority, could not be a purely Islamic state. He was the first ruler. तो प्रॅक्टिकल होता, त्याला जाणवलं की इंडिया कॅनॉट बी अ प्युअर इस्लामिक स्टेट. याच्या अगोदरचे जे सगळे सुलतान होते दिल्ली सल्तनतचे, आणि त्यांचे जे सल्लागार होते 40चे मेंबर, यांना भारताला एक प्युअर इस्लामिक स्टेट करायचं होतं इंडियाचं, म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली जे आहे ते. पण यानं सांगितलं की ॲज मेजॉरिटी इज हिंदू, हे होऊ शकणार नाही. हा रेकग्नाइज करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, कारण तो सुलतान असताना सुद्धा. दॅट्स वाय ही फॉलोड कन्सायलेटरी approach towards all the elements, but he also followed a conciliatory approach. त्यांना उघड संघर्ष फारशे जणांशी केला नाही. and he also approached this conciliatory approach with Mongols also, जे त्याच्या बाउंड्रीवर सारखं आक्रमण करायचे बरोबर, त्यांच्याशी सुद्धा त्यानं हे केलं, तह केला की त्याला एस्टॅब्लिश करायचं होतं, फाउंडेशन करायचं होतं, अलाविंग सम. आणि ह्यातल्या काही मंगोल्सला त्यांना अलाव सुद्धा केलं भारतामध्ये सेटल व्हायला. अलाव टू सेटल इन इंडिया ऑल्सो. ते आक्रमण करायचे, निघून जायचे, पण त्यांच्याशी संबंध त्यांना प्रस्थापित केले, काही जणांना त्यांना परमिशन सुद्धा दिली. ही एस्टॅब्लिश्ड हिज सेकंड कॅपिटल ॲट किलोख्री. या ठिकाणी त्यांना स्वतःची सेकंड कॅपिटल एस्टॅब्लिश केली. त्यामुळे हे सुद्धा लक्षात ठेवायचं, कुठल्या दिल्ली सुलतानांना दिल्ली सोडून एक सेकंड कॅपिटल. आणखीन एक आहे पुढं आपण बघणार आहोत, मोहम्मद तुगलक. पण पहिल्यांदा किलोख्रीला कुठल्या सुलतानानं कॅपिटल शिफ्ट केली. द मोस्ट सिग्निफिकंट इव्हेंट ऑफ हिज रेन वॉज द 1294 Devagiri invasion by his nephew and son-in-law Alauddin Khilji, which yielded immense wealth. तर ह्या जलालुद्दीन खिलजीचा
नेफ्यू आणि सन इन लॉ, पुतण्या सुद्धा होता आणि तो जावई सुद्धा होता, तो म्हणजे अलाउद्दीन खिलजी. आणि ह्या अलाउद्दीन खिलजीनं, हा जलालुद्दीन खिलजी सुलतान असताना 1294ला देवगिरी इन्व्हेजन, देवगिरीवर स्वारी केली आणि तिथं प्रचंड लूट हस्तगत केली मंदिरावरून, तिथून देवगिरीवरून. आणि असं म्हटलं जातं की हे जलालुद्दीन खिलजीला माहीत नसताना त्यानं ही लूट केली, देवगिरी इन्व्हेजन. आणि त्याच वर्षी 1294ला त्यानं ॲसॅसिनेट केलं ह्या नेफ्यूनच, जो अलाउद्दीन खिलजी आहे. आणि त्याला तर सुलतान व्हायचं होतं. हा खूप महत्वाकांक्षी होता अलाउद्दीन खिलजी. ॲसॅसिनेटेड जलालुद्दीन, म्हणजे स्वतःचा काका, स्वतःचा सासरा याला त्यानं ॲसॅसिनेट केलं आणि स्वतः तो सुलतान बनला. तर जलालुद्दीन खिलजीचं जास्त लक्षात ठेवण्यासारखं नाही, फक्त हे लक्षात ठेवा त्यानं सेकंड कॅपिटल किलकुरीला लक्षात केली. आता इथून याच्यानंतरचा जो सुलतान आहे तो अलाउद्दीन खिलजी, ओके, त्याचं थोडंसं हे आहे, इम्पॉर्टंट आहे. सो स्टडी खिलजी डिनास्टीचा शेवटचा राजा अलाउद्दीन खिलजी. The second king sultan of Khilji dynasty is Alauddin Khilji. ओके, 1296ला देवगिरीवर स्वारी करून त्यानं जलालुद्दीन खिलजीला ॲसॅसिनेट केलं आणि 1316पर्यंत म्हणजे 20 वर्ष तो सुलतान म्हणून राहिला. द मोस्ट पॉवरफुल रुलर ऑफ खिलजी डिनास्टी. अँड ह्याचं स्वतःची महत्वाकांक्षा काय होती, त्यामुळे त्यानं हे केलं. हिज एम वॉज टू बिकम सेकंड अलेक्झांडर. अलेक्झांडर सारखा त्याला जग जिंकायचं होतं. म्हणजे भारतामध्ये इस्लामिक रूल स्थापन करणं एवढं मर्यादित त्याचं महत्वाकांक्षा नव्हती, तर त्याला जग जिंकायचं होतं स्वतः. ओके, त्यामुळं सगळ्या ह्याच्यात मुस्लिम रुलर्समध्ये हा सगळ्यात जास्त महत्वाकांक्षी आहे अलाउद्दीन खिलजी. आणि त्या दृष्टीनं त्याचं करिअर म्हणजे किंवा त्याच्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या म्हणजे की मिलिटरी एक्सपान्शन अँड पॉलिसी, ह्याच गोष्टी लक्षात ठेवायला जातील. तर ही रिवाइव्ड बाल्बान्स ऑटोक्रॅटिक रूल. बाल्बांनं ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीचा जो रूल होता, म्हणजे सुलतानचा जास्त कंट्रोल असणारा, तर तो त्यानं रिवाइव्ह केला, त्या पद्धतीनं त्यानं चालू केलं. ही फॉलोड ब्लड अँड आयर्न पॉलिसी. म्हणजे अतिशय कडक त्यानं पॉलिसी चालू केल्या, मारून टाकायचा किंवा प्रचंड दबाव आणायचा. अँड ही म्हणजे मॅसॅकर, तो प्रचंड हे करायचा, त्यानं कत्तली करून टाकल्या. ते बाल्बानी अँड जलाली नोबल्स यांना मारून टाकलं. जे मंगोल्सना राहायला परवानगी ह्याच्या अगोदरचा सुलताननं दिलं होतं दिल्लीमध्ये, तर दिल्लीमध्ये जे मंगोल होते त्यांची कत्तल करून टाकली. अँड रायवल सुद्धा, सगळ्या विरोधकांची त्यानं कत्तल करून टाकली. सर्वात पहिला त्यानं विरोधकांना संपून टाकलं म्हणजे मारून टाकलं. अँड बिटवीन 1297 टू 1308 ह्या पिरियडमध्ये दुवा अँड
कुतलूक ख्वाजा हे त्याचे जे कमांडर होते. लेड मल्टिपल सॉरी जे या दरम्यान जे आहे दुवा अँड कुतलूक जे आहे ख्वाजा हे मंगोल इन्व्हेजन होते, मंगोल आक्रमणकारी होते. दे लेड multiple Mongol invasions, but Alauddin Khilji repelled them with a strong army and fortified borders. And at the Battle of Kili, 1299ला he won over Mongols. म्हणजे हे जर तुम्ही खिलजी हा जर मॅप बदल बघितला तर इकडून मंगोल यायचे, इकडून असे आक्रमण करायचे त्याच्यावर दिल्लीच्या. तर ह्याचं अतिशय सक्षमपणे अलाउद्दीन खिलजीनं रक्षण केलं. तर हे मंगोल सुद्धा मुस्लिमच होते, पण ते क्रूर होते, प्रचंड क्रूर होते. मग जर अलाउद्दीन खिलजी त्यावेळी जर सुलतान नसता, याच्या जागी जर दुसरा वीक सुलतान असता, तर हे जे दुवा आणि कुतलूक ख्वाजा आहेत, हे जे मंगोल्स आहेत, ते सहजासहजी इथं आले असते. वरचा भाग हा त्यांनी कॅप्चर केला असता दिल्लीच्या आसपास आणि भारतावर मंगोलांचं राज्य झालं असतं काही काळासाठी, जे अतिशय क्रूर होते. हिस्ट्री वुड हॅव बीन डिफरंट. सो ही सक्सेसफुली सेव्ड इंडिया फ्रॉम मंगोल्स, अलाउद्दीन खिलजी. म्हणजे तो बिंग अ मुस्लिम इन्व्हेडर असेल तर ते आपल्याला तो किती जरी आवडत नसेल तरी मंगोलांचं त्यानं, आता ते काय भारताचं रक्षण करायचं म्हणून केलं नाही, त्यानं स्वतःचं राज्य सुरक्षित करण्यासाठी केलं. बट ही वॉज एबल टू सेव्ह इंडिया फ्रॉम मंगोल्स. आणि जर आपल्याला तुलना करायची झाली अलाउद्दीन खिलजी हा जास्त क्रूर होता की मंगोल जास्त क्रूर होते, तर कधीही मंगोल जास्त क्रूर होते. ओके, तर ते एक ती गोष्ट झाली, ते त्याच्या बाबतीत लक्षात ठेवायची. नंतर ही कॉन्कर्ड गुजरात इन 1299, 1299ला त्यानं गुजरात आपले आधिपत्याखाली हे केलं. अँड ही ऑल्सो मॅरिड कमला देवी, which was wife of वाघेला किंग करणदेव. करणदेवची ही बायको होती. तर या करणदेवनं स्वतःच्या बायकोचं लग्न अलाउद्दीन खिलजी बरोबर लावून दिलं सेटलमेंटसाठी. आणि ह्याच दरम्यान त्याला मलिक काफूर नावाचा एक स्लेव मिळाला. ओके, तर हा मलिक काफूर जो आहे हू लेटर बिकेम द टॉप जनरल, नंतर कमांडर विश्वासू बनला अतिशय अलाउद्दीन खिलजीचा. आणि नंतर त्यानं जे दक्षिणेकडं अलाउद्दीन खिलजीनं विस्तार केला ते सगळे ह्या मलिक काफूरनं लेड केले. जे सदर्न एक्सपिडिशन जे आहे, दक्षिणेकडची जी स्वारी आहे, सदर्न एक्सपिडिशन, तर हे त्यानं 1307 ते 1312 ह्या 5 वर्षांच्या मध्ये त्यानं केली मलिक काफूरनं, मलिक काफूरच्या नेतृत्वाखाली अलाउद्दीन खिलजीनं. त्यातलं पहिलं आहे देवगिरी, त्यानं ताब्यात घेतला 1306 मध्ये. सुरुवातीला जी लूट केली होती ती लूट केली, पण त्यानं ताब्यात प्रत्यक्ष घेतलं 1306 मध्ये. ही डिफिटेड रामचंद्र देव, त्यानंतर त्यानं ताब्यात घेतलं वारंगल 1309 मध्ये. डिफिटेड काकाटिया किंग प्रतापरुद्र देव, त्यानंतर त्यानं ताब्यात घेतलं द्वार समुद्र 1311 मध्ये. कॅप्चर्ड होयसला कॅपिटल, ही होयसलाची कॅपिटल फ्रॉम वीर बल्लाल द सेकंड, वीर बल्लाल द थर्ड. ही ऑल्सो रीच्ड रामेश्वरम
जेव्हा रामेश्वरम सुद्धा तिथपर्यंत पोचला, तिथे एक मॉस्क सुद्धा बांधली. तिथे मॉस्क सुद्धा बांधली. म्हणजे ह्या मॅपमध्ये जर बघितलं आपण तरी हा उत्तरेकडचा भाग पूर्व पहिल्यापासून, त्यात तरी त्यानं गुजरात ऍड केलं, हे देवगिरी ऍड केलं, आणि हे जरी फेंट याच्यात जे दाखवलेलं आहे, हा एवढा जो पार्ट आहे तो डायरेक्ट आधिपत्याखाली होता आणि हा इन्फ्लुएन्स खाली होता, तो अगदी रामेश्वरम पर्यंत पोहोचला होता. तर मग खिलजी डिनास्टीमध्ये एवढा मोठा भूप्रदेश भारताचा आता मॉडर्न, जे ॲज कम्पेअर टू मौर्य एम्पायर, लेटर मुघल एम्पायर, तर अलाउद्दीन खिलजीने ताब्यात घेतलं होतं. आणि हा दक्षिणेकडचा भाग ताब्यात घेण्यासाठी त्याचा जो स्लेव आहे मलिक कफूर, ट्रस्टेड स्लेव, त्यानं खूप इम्पॉर्टंट भूमिका बजावली. ओके, तर हा राजा नुसता असाच राजा नाही झाला होता, तर त्यानं बरेचसे रिफॉर्म्स केले होते, त्याच्यातून हा झाला होता. म्हणजे हा जरी मुस्लिम शासक असेल तरी बरेचसे त्याची जे होतं त्या मुस्लिमांच्या अगेन्स्ट सुद्धा होतं. तर त्याचे की रिफॉर्म्स जर आपण बघितले, की रिफॉर्म्स, तर पहिलं जे आहे त्याचं जर आपण बघितलं मिलिटरी रिफॉर्म्स, सैन्यामध्ये त्यानं अतिशय महत्त्वाचे सुधारणा घडवून आणल्या. ही वॉज द फर्स्ट रुलर टू एस्टॅब्लिश अ परमनंट स्टँडिंग आर्मी. म्हणजे असं नाही युद्ध आलं तर सैन्य गोळा करायचं असं नाही, ही एस्टॅब्लिश्ड अ परमनंट स्टँडिंग आर्मी. आणि हे उभा करण्यामागे त्याला काय होतं, त्याला हे तर व्हायचंच होतं, अलेक्झांडर तर व्हायचंच होतं, पण त्याला मेन म्हणजे मंगोल इन्व्हेजनला पराभूत करण्यासाठी, मंगोल जे आक्रमण आहे त्यांना पराभूत करण्यासाठी त्यानं परमनंट स्टँडिंग आर्मी आपली उभा केली. ही इंट्रोड्युस्ड, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी याला जास्त ओळखलं जातं. ही इंट्रोड्युस्ड दोन सिस्टीम त्यांना इंट्रोड्यूस केलं. दाग, ब्रँडिंग ऑफ हॉर्स, म्हणजे हे हॉर्सेस आयडेंटिफाय करून ठेवायचे, ब्रँडिंग ऑफ हॉर्स अँड चेहरा. तर हे सोल्जर्सचं रेकॉर्ड, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बायोमेट्रिक सिस्टीम त्यानं इंट्रोड्यूस केली. म्हणजे एक्झॅक्टली त्याला माहीत असलं पाहिजे कुठला घोडा आहे. तर त्या घोड्यांच्यासाठी, कारण कॅव्हलरी खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट होता त्यावेळेच्या मिलिटरीमध्ये, तर घोड्यांच्यासाठी त्यानं बायोमेट्रिक आपण म्हणू शकतो दाग, आणि सैनिकांच्यासाठी चेहरा. तर दाग आणि चेहरा सिस्टीम त्यानं हे केली. ही स्ट्रेंथन्ड एस्पायनेज, म्हणजे गुप्तहेर त्यानं आपली यंत्रणा अतिशय सक्षम केली. अँड वेपन फॅक्टरी ऑल्सो, म्हणजे हा अतिशय परफेक्ट मिलिटरी कमांडर होता, लष्करी शासक होता. त्यामुळंच हे सगळ्या गोष्टी असल्यामुळंच तो मलिक काफूरच्या मदतीनं तो दक्षिण विजय करू शकला. त्याने मिलिटरी रिफॉर्म बरोबर रेव्हेन्यू आणि मार्केट रिफॉर्म सुद्धा केले. महसुली रिफॉर्म सुद्धा केले. इम्प्लिमेंटेड लँड मेजरमेंट, म्हणजे त्यानं जमीन मोजायला सुरुवात केली, ॲक्च्युअल किती आहे, किती त्यातलं आपण हे करायचं. तर त्यानं त्यासाठी बिस्वा हे युनिट वापरलं, जसं आपण गुंठे वगैरे हे वापरतो तसं बिस्वा हे स्टँडर्ड युनिट वापरून त्यानं जमीन मोजली. आता ही काय मोठी गोष्ट आहे, जमीन मोजली, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण नंतरच्या ह्याच्यात नंतर जर बघितलं, याच्यानंतर जो एक महत्त्वाचे जो आपल्याला हे सापडते राज्यकर्ता की ज्यानं जमीन मोजली, ते म्हणजे आपले शिवाजी महाराज. त्याने सुद्धा जमीन मोजली, म्हणजे किती जमीन आहे, किती उत्पन्न आहे, त्यातनं किती कर गोळा होतो,
याचं म्हणजे जे खालचे जमीनदार सामंत जे आहेत ते जे गैरकारभार करायचे ते त्याला आळा बसला. अँड इट राज्याचा रेव्हेन्यू फिक्स्ड होतो, सो इट फिक्स्ड स्टेट रेव्हेन्यू. Controlled market prices and established four separate markets for grains, goods, general items, and markets for horses, cattle, and slaves. त्यानं मार्केट प्राइस कंट्रोल केल्या. अँड 4 सेपरेट मार्केट्स त्यानं हे केले, वेगवेगळे, म्हणजे सुसूत्रता आणले. डिव्हिजन सगळे एकाच ठिकाणी नाही तर नाही. धान्यांचं मार्केट वेगळं असेल, इतर वस्तूंचं जो वेगळं असेल, जनरल आयटम्सचं, आणि ह्यांचं जनावरांचं, हॉर्सेस, कॅटल यांचं मार्केट वेगळं असेल, स्लेव्सचं मार्केट वेगळं असेल, म्हणजे एक सुसूत्रता आणली त्यानं. प्रोव्हिजन फॉर स्ट्रिक्ट पनिशमेंट फॉर चिटिंग, होल्डिंग अँड अंडरवेट, म्हणजे जर वजनात कोण फेरफारी करत असेल आणि हे जर चिटिंग जर कोण करत असेल तर त्यानं स्ट्रिक्ट पनिशमेंट अंमलात आणली. म्हणजे मार्केट सुद्धा त्यानं प्रचंड लक्ष दिलं. इम्पोज्ड हाऊस टॅक्स, घरटी त्यानं एक टॅक्स लावला, त्याला घरी म्हणतात किंवा घारी. पाश्चर टॅक्स, त्याला चारी म्हणतात. विथ अ स्पेशल पोस्ट मुस्तक राज फॉर रेव्हेन्यू कलेक्शन. ह्या सगळ्या रेव्हेन्यू कलेक्शनसाठी त्यांना मुस्तक राज नावाची एक पोस्ट केली तयार. त्याने हे सगळे टॅक्स आणि रेव्हेन्यू कलेक्शन व्यवस्थित बघायचं. त्यामुळे जर आपण बघितलं की तो एक परिपूर्ण राजा होता, की त्यानं मिलिटरी रिफॉर्म केले. म्हणजे राजाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तरी राजानं जे करायला पाहिजे होतं त्या गोष्टी त्यानं केल्या. की मिलिटरी रिफॉर्म केले, रेव्हेन्यू सिस्टीम हे केली, सुसूत्रता आणली, पनिशमेंट्स ठेवल्या चिटिंग आणि ह्या गोष्टींसाठी. सो ही वॉज एबल ॲडमिनिस्ट्रेटर ऑल्सो अँड एबल हे ऑल्सो. त्याचं आर्ट आणि आर्किटेक्चरमध्ये सुद्धा त्याचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर ते बघू आपण आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये त्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे अलाउद्दीन खिलजीचं. आर्ट अँड आर्किटेक्चर. ही बिल्ट अलाई दरवाजा, अ फाईन एक्झाम्पल ऑफ इस्लामिक आर्किटेक्चर. आता हे अलाई दरवाजा म्हणजे काय, तर हा अलाई दरवाजा आहे या इमेजमध्ये जो आपल्याला दिसतो. तर कुतुब मिनारला जाण्यासाठी ह्या वास्तूतून जावं लागतं. तर हे कुतुब मिनार आपण बघितलं की सुरुवात केली कुतुबुद्दीन ऐबकने, इल्तुतमिशनं कंप्लीट केलं. तर हा अलाई दरवाजा बांधून ह्या अलाउद्दीन खिलजीला बरोबर याच्या शेजारी ह्याच्यापेक्षा एक उंच मिनार त्याला बनवायचा होता, पण तो बनवू शकला नाही. ही कन्स्ट्रक्टेड हाऊस खास नियर सिरी विलेज, एक कन्स्ट्रक्शन त्याने केलं. ही प्लॅनड अ ह्यूज मिनार नियर कुतुब मिनार. ह्या कुतुब मिनारच्या शेजारीच एक मोठा मिनार त्यानं करायचं हे केलं, पण त्याच्या डेथमुळे ते होऊ शकलं नाही, अर्धवट राहिलं. त्याच्यासाठी त्यांना हा दरवाजा केला होता, अलाई दरवाजा. द लास्ट रुलर ऑफ खिलजी डिनास्टी. तर याच्यानंतर 1216ला, सॉरी 1316ला याची डेथ झाली अलाउद्दीन खिलजीची. आणि याच्यानंतर जो सक्सेस झाला होता खिलजी डिनास्टीचा 1316ला, तो होता कुतुबुद्दीन मुबारक शाह
की ही वॉज किल्ड बाय खुसरो खान. तर ह्याला शेवटचा जो खिलजी डिनास्टीचा राजा होता हा वॉज किल्ड बाय खुसरो खान. आणि याच्याने खिलजी डिनास्टीचा अंत झाला. म्हणजे शेवटचा रोलर प्रॉमिनंट जरी ह्या असेल तरी 4 वर्षे ह्या कुतुबुद्दीन मुबारक शहा त्याला खुसरो खाननं हे केलं. खुसरोज reign of terror angered the nobles and leading to his capture and execution by गाझी मलिक. म्हणजे हा खुसरो खान सुद्धा हा अतिशय जुलमी राजा होता. तर ह्याची हत्या परत गाझी मलिक ह्यानं केली आणि तो सुलतान बनला हा गाझी मलिक. आणि हा गाझी मलिक मध्येच घियासुद्दीन तुगलक. आणि इथून पुढे आपली शेवटची चालू होती ती सॉरी त्याच्यानंतर जी चालू होती ती म्हणजे तुगलक डिनास्टी. ओके, सो ही जी आहे खलजी डिनास्टी. तसं जर आपण कार्यकाळ बघितलं तर साधारणपणे 30 वर्षाचा आहे. त्यातला मॅक्झिमम काळ हा अलाउद्दीन खिलजी सारख्या एका एबल ह्याच्यानं केला ॲडमिनिस्ट्रेटरनं. त्यामुळे एकच तो राजा आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यानंतर जो दिल्ली सल्तनतचा पार्ट होईल तो तुगलक डिनास्टीचा होईल. सो इन द नेक्स्ट सेशन विल सी द तुगलक डिनास्टी.